नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महाकुंभ मेळ्याबाबत एक महत्त्वाची बातमी आहे. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागलेली आहे. या आगीत महाकुंभातील तंबू आणि काही सामान जळून खाक झालेले आहे. बघा, दुर्घटनेची बातमी आहे. यावेळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झालेल्या आहेत. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश देखील आलेलं आहे. मात्र या आगीमध्ये काही नुकसान देखील झाले. आपण दृश्यामध्ये बघू शकतो, मोठी आग होती. यामध्ये काही तंबू जळून खाक झालेले आहेत, सामान जळालेलं आहे. महाकुंभ मेळ्यात हे अग्नितांडव पाहायला मिळत आहे. प्रयागराजमध्ये लाखो भाविक अगदी भारतातूनच नाही तर जगभरातून आलेले आहेत. आणि एका ठिकाणी आपण बघतोय की आग लागलेली आहे. तंबू आणि सामान जळून त्यामध्ये खाक झालेलं आहे. मात्र दुर्घटना कळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आणि जवानांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. प्रयागराजमधील दुर्घटना आहे. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत. प्रमोद, प्रयागराजला लाखो भाविक आलेले आहेत. दुर्घटना तर घडली, मात्र आग विझवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काय नुकसान झालंय का? अजून कोण जखमी झालंय का? जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. आग पूर्णपणे विझलेली नाहीये. आगीचे थोडे थोडे लोट जे आहेत ते जरी पूर्णपणे विझलेले असले तरी काही ठिकाणी अद्यापपर्यंत आग लागत असल्याची माहिती मिळत आहे. जी माहिती मिळते गिरीश, त्या माहितीनुसार यामध्ये कुठल्याही व्यक्तीला जखमी झालेली नाहीये किंवा कोणी यामध्ये फसलेलं नाही, ही प्राथमिक माहिती मिळत आहे गिरीश. पण दुसरीकडे जर बघायला गेलं तर साधारणतः अनेक टेंटला आग लागल्यामुळे टेंट मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. जी माहिती मिळते गिरीश, त्या माहितीनुसार गीता प्रेस गोरखपूरचा टेंट होता, त्या टेंटला आग लागलेली आहे. आणखी जुना आखाडा असेल किंवा नागा साधू असतील यांचे देखील आजूबाजूला टेंट होते, ते देखील टेंट या आगीमध्ये जळून खाक झाल्याची देखील माहिती मिळत आहे. अग्निशामक दलाच्या साधारणतः गिरीश 20 गाड्या पोहोचलेल्या होत्या. आगीवरती पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे, पण आग अजून पूर्णपणे विझलेली नाहीये. त्या ठिकाणी असलेले साधू असतील किंवा जे भाविक आलेले होते त्या भाविकांनी वाळू म्हणा, पाण्याच्या मदतीने म्हणा आगीवरती आग विझवण्याचे प्रयत्न केले आणि त्यानंतर आगीवरती नियंत्रण मिळवलं गेलं आहे. बघावं लागणार आहे की पुढच्या काही मिनिटांमध्ये आग पूर्णपणे विझेल अशा पद्धतीची माहिती मिळते. पण SDRF असेल, NDRF असेल किंवा अग्निशामक दलाचे अधिकारी असतील, या सगळ्यांकडनं आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची सध्या तरी माहिती. प्रमोद, ही अगदी चिंतेची बाब आहे, कारण जिथं आग लागलेली आहे दृश्यामध्ये दिसतं की आजूबाजूला खूप अगदी शेकडो टेंट आहेत, तंबू आहेत. त्यामुळे ही आग इतरत्र पसरू नये याची खबरदारी तर जवानांकडून घेतलीच जाते. मात्र अशा घटना आता घडू नयेत म्हणून प्रशासनाला अधिक सतर्क राहावं लागणार आहे. त्याबद्दल सांगा. अगदी बरोबर आहे गिरीश, प्रशासनाला सतर्क राहावंच लागणार आहे, कारण कोट्यावधी भाविक जे आहेत ते प्रयागराजमध्ये मागच्या काही दिवसांपासून आल्याचं आपण बघितलं आहे. गिरीश, आज रविवारचा दिवस आहे. आपण हे सांगितलं पाहिजे की मकर संक्रांतीच्या दिवशी असेल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कारण भाविकांची श्रद्धा असते की मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमामध्ये डुबकी मारली तर तिथं स्नान करावं अशा पद्धतीची भाविकांची प्रार्थना असते. पण आज रविवार असल्यामुळे अनेक कुटुंब जे आहेत आजूबाजूचे किंवा दुसऱ्या राज्यातील ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले होते. आता जी बघावं लागणार आहे की प्रशासन कशा पद्धतीने आगामी काळामध्ये या सगळ्याच्या अनुषंगानं खबरदारी घेत आहे. गिरीश, हे सांगितलं पाहिजे की प्रशासनाकडनं खबरदारी पूर्ण घेतली गेली होती. मात्र अशी माहिती मिळते सध्या की शॉर्ट सर्किट झालं आणि त्यानंतर त्या टेंटमध्ये असलेले जे काही सिलेंडर होते ते सिलेंडरचे मोठे ब्लास्ट झाले आणि त्यानंतर आग सगळीकडे पसरली. पहिल्यांदा आग जी आहे ती गीता प्रेस गोरखपूरच्या एका टेंटला लागली आणि त्यानंतर आजूबाजूच्या टेंटला आग लागून खूप मोठे धुराचे लोट म्हणा किंवा आगीचे लोट पसरण्याचं बघायला मिळत होतं. अग्निशामक दलाच्या गाड्या त्या ठिकाणी मागच्या काही दिवसांपासून आहेत. प्रशासनाकडनं पूर्ण प्रयत्न केले जात आहेत, पण अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर आगामी काळामध्ये पुन्हा अशा पद्धतीच्या घटना घडू नये म्हणून प्रशासनाकडनं खबरदारी निश्चित पद्धतीने घेतली जाणार. प्रमोद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. प्रयागराजच्या महाकुंभात भीषण आग लागलेली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलेलं आहे. आग इतरत्र पसरू नये म्हणून जवानांनी त्वरित काळजी घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. मात्र आता प्रशासनाला यापुढे सतर्क राहावं लागणार आहे. यामध्ये काही तंबू जळून खाक झालेले आहेत, साहित्य देखील जळून खाक झालेले आहे. NDRFची टीम लगेच बचाव कार्याला लागली. अग्निशमन दलाच्या 20 गाड्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवलेली आहे.
महाकुंभमेळ्यात आपल्याला प्रयागराजमध्ये अग्नितांडव पाहायला मिळतंय. जवळपास 20 तंबू जळून खाक झालेले आहेत, त्यातलं साहित्य जळून खाक झालेलं आहे. मात्र सुदैवानं जीवितहानी झाली नाही. एनडीआरएफची एक तुकडी देखील त्वरित तिथे बचाव कार्यासाठी त्या तुकडीनं धाव घेतलेला आहे. आग लागल्याची माहिती मिळतात त्वरित अग्निशमन दलाच्या 20 गाड्या तिथे दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित पाण्याचा मार करून आग विझवण्याचा अगदी शर्तीचे प्रयत्न केलेले आहेत. आग आता जी प्राथमिक माहिती समोर आली त्यानुसार आता आग विझलेली आहे. आग इतरत्र पसरू नये याचा जवानांनी आटोकात प्रयत्न केलेला आहे, त्यात यश आलेलं आहे. मात्र या आगीमध्ये, या अग्नितांडवामध्ये अनेक तंबू जळून खाक झालेले आहेत, त्यातलं साहित्य देखील जळून खाक झालेलं आहे. महाकुंभमेळ्यात लाखो भाविक देशभरातून तिथे आलेले आहेत, कारण जिथं आग लागली त्याच्या आसपासला सगळे तंबू आहेत. एकाला एक लागून असे तंबू आहेत. त्यामुळे ही आग इतरत्र पसरू नये याची काळजी आता प्रशासनाने घेतलेली आहे. मात्र अशा घटना पुढे भविष्यात घडू नये, कारण 45 दिवसांचा हा महाकुंभमेळा आहे. महाशिवरात्रपर्यंत महाकुंभमेळा असणार आहे. त्यामुळे अशा घटना, अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी आता स्थानिक प्रशासनाला अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे, अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. तंबू जळाल्यानं आग भडकली. आपण बघतोय दृश्यामध्ये की जिथं आग लागली त्याच्या आसपास अनेक तंबू आहेत, शेकडो तंबू आहेत जिथं साधू राहतात. मात्र आता जी प्राथमिक माहिती आपल्या समोर आलेली आहे त्यानुसार पुलाच्या खाली जिथं आग लागलेली आहे ती आग विझवण्यात यश आलेलं आहे. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. एनडीआरएफची एक तुकडी देखील बचाव कार्यात सक्रिय झालेली आहे. महाकुंभमेळ्यात अग्नितांडव पाहायला मिळते. अनेक तंबू जळून खाक झालेले आहेत. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. यापुढे अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून आता स्थानिक प्रशासनाला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. 45 दिवसांचा हा महाकुंभमेळा आहे. दररोज लाखो भाविक प्रयागराजमध्ये येत आहेत, त्रिवेणी संगमावर येत आहेत. आपण बघतो की जिथं आग लागली, पुलाच्या खाली आग लागलेली आहे, तिच्या आसपास शेकडो तंबू आहेत. त्या तंबूमध्ये नागासाधू राहत आहेत. आग विझवण्याचे आता शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आगीवर नियंत्रण देखील मिळवलेले आहे, मात्र पूर्णपणे आग विझवण्याचे आता जवानांचे प्रयत्न आहेत जेणेकरून आग इतरत्र पसरू नये. आता दृश्यामध्ये एनडीआरएफचे जवान देखील दिसत आहेत, त्यांनी देखील बचाव कार्यात तत्परतेने भाग घेतलेला आहे. या महाकुंभामध्ये कुठली दुर्घटना घडू नये यासाठी बचाव पथक तिथे तैनातच आहे. अग्निशमन दलाचे जवान देखील तैनात आहेत. घटना घडल्यानंतर त्वरित अग्निशमन दलाच्या 20 गाड्या तिथे दाखल झाल्या आणि त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्राथमिक माहितीनुसार अद्यापही सुदैवानं कोणी या आगीमध्ये जखमी झालेलं नाही, जीवितहानी झालेली नाही. मात्र गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं तंबूला आग लागली अशी माहिती आता समोर आलेली आहे. तंबूला लागलेली आग आता मात्र सगळीकडे पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आता शर्थीचे जवानांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात आपण अग्नितांडव पाहतो. प्रयागराज नंतर आता राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मोहम्मद इस्लाम शहजाद असं या हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली. या प्रकरणात इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचं देखील बोललं जाते. त्या दिशेने देखील आता तपास केला जातोय. सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री या आरोपीने हल्ला केला होता. आज कोर्ट में मुद्दा उठाया गया है कि 309 लगने वाला है बीएनएस के हिसाब से। 6 महीने से वो यहाँ पे रह रहा है, लेकिन
वो कई सालों से रह रहा है। आज कोर्ट ने खुद सामने पब्लिक प्रोसिक्यूटर ने एडमिट किया है कि वो 7 साल से रह रहे, 7 साल से रह रहे। लेकिन 7 साल से अगर वो रह रहे और उनका क्या है बैकग्राउंड, तो उन्होंने कुछ किया नहीं है। द रिमांड इज वेरी फॉल्टी। इंटरनेशनल इशू नहीं है, वो एक यंग बच्चा है, उसको स्केपगोट किया गया है। आरोपीच्या वकिलाची प्रतिक्रिया आपण पाहिली। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून जेरबंद करण्यात यश आलं। लेबर कॅम्पमधून पोलिसांनी आरोपीला रात्री बेड्या ठोकल्या। या कारवाईचा व्हिडिओ आमच्या हाती लागलाय। हिरानंदांनी परिसरातल्या लेबर कॅम्पमध्ये तो लपून बसला होता। आरोपीने हल्ला केला तेव्हा परिधान केलेला काळा टी शर्ट, गुलाबी गमछा तसंच त्यांनी बदललेला निळा शर्ट देखील पोलिसांनी यावेळी जप्त केलाय। आरोपीला पकडलं तेव्हा त्याच्याकडे कोयता सापडल्याची माहिती मिळते। सैफवरच्या हल्ल्यामागचं बांगलादेशी कनेक्शन आता समोर आलेलं आहे। अटक केलेल्या आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आले। आरोपी 6 महिन्यांआधी भारतात आला होता। आरोपीकडे भारतीय असल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचं देखील पोलिसांनी म्हटलंय। भारतात घुसल्यानंतर आरोपीने त्याचं नाव बदललं, कधी विजय दास तर कधी बिजॉय दास नावाने तो राहत होता। ठाण्यातल्या एका बारमध्ये देखील हाऊसकीपिंगचं त्यांनी काम केलेलं आहे। आरोपीचं नाव आहे मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद। आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड देखील जप्त करण्यात आले। आरोपी 6 महिन्यांआधी मुंबईत आला होता आणि त्यांनी 3 नावं बदलली। आरोपीचं विजय दास, बिजॉय दास अशा नावानं ठाण्यात वास्तव्य होतं। सैफ अली खानवर हल्ला केल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे। श्री सैफ अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे। या आरोपीचं वय 30 वर्ष आहे। प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे। या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत। सैफ हल्ला प्रकरणानंतर वळूया आता इतर बातम्यांकडे। बीडच्या पालकमंत्री पदाबाबत धनंजय मुंडेंनी आता स्पष्टीकरण दिलंय। मला पालकमंत्री होण्याची इच्छा नव्हती, मीच अजित पवारांना विनंती केल्याचा दावा मुंडेंनी केलाय। बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांना दिलंय, त्यावरून आता धनंजय मुंडेंनी हे स्पष्टीकरण दिलंय। मला पालकमंत्री व्हायची इच्छा नव्हती हे मी स्वतः मगवा भाषणात पण सांगितलं आणि या अगोदर माझ्या पक्ष नेतृत्वालाच म्हणजे आदरणीय दादांना सुद्धा सांगितलं की सध्या परिस्थितीमध्ये बीडच्या ज्या पद्धतीचं जे काही चालू आहे त्यामुळं मी पालकमंत्री होणं हे बरोबर नाही। त्यामुळे आपण ती जिम्मेदारी घ्यावी ही दादांनाही मी विनंती केली स्वतः आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती। ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारेंच्या वक्तव्याकडे वळूया। उपमुख्यमंत्री अजित पवार आता बीडचे पालकमंत्री झालेत। यावरून आता विरोधकांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे दोघांवरही निशाणा साधलाय। बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बारामतीचा हरित पॅटर्न राहावा असा खोचक टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय। बीडमध्ये रेल्वेचा प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न असेल, असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, ते किमान आपल्या निमित्ताने मार्गी लागतील अशी अपेक्षा दादा आपल्याला विनंती आहे। बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न आपण राबवावा। दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून देखील वाद निर्माण झालाय। पालकमंत्री पदाचा निर्णय हा धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया आमदार भरत गोगावलेने दिली। रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकरेंना पुन्हा देण्यात आलंय आणि या निर्णयानंतर मंत्री गोगावले समर्थकांनी महाडमध्ये रास्ता रोको केला होता। तर रायगडच्या विकासासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करू अशी प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकरेंनी दिली। जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हावं म्हणून, आणि आत्ता जो निकाल आला तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे। परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल, कारण ते आमचे नेते आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो आहे। त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील।
मला असं वाटतं की महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आमच्या कुठल्याच सहकारी नाराज होण्याचं कारण नाही. भरत शेठ माझे सहकारी मंत्री आहेत, त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये काम करत असताना जरीही पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिलेली असेल, त्यामुळे एक व्यवस्थित पद्धतीनं समतोल राखून आम्ही एकमेकांना सहकार्य करून आमचा जिल्हा कसं पुढं नेता येईल यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. सगळ्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या समवेत एक चांगल्या पद्धतीनं समन्वय साधूनच जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम हे त्या ठिकाणी माझ्याकडून होणार आहे. निर्णय धक्कादायक, अनपेक्षित आहे असं मंत्री भरत गोगावले म्हणतात. तर तिकडे गुलाबराव पाटील काय म्हणतात ते आपण पाहूया. पालकमंत्री पदावरून आता शिवसेनेत नाराजी सुरू झाल्याचं चित्र दिसतंय, कारण बंडात साथ देणाऱ्या भरत गोगावले तसंच दादा भुसे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही. याचंच कारण आता एकनाथ शिंदेंना विचारणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसंच दोघांना पालकमंत्रीपद देण्याची मागणी करणार असल्याचं देखील गुलाबराव पाटील बोलले. निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे, कारण की शेवटी भरत शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं. पण आता शेवटी शिंदे साहेबांना मी विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे. तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं. रायगड पालकमंत्री पदाचा वाद आता चिघळला आहे, कारण रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत. भरत गोगावले यांना डावलून राष्ट्रवादीकडे पालकमंत्रीपद दिल्यानं शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनाम्याचं पत्र पाठवलं. पुढच्या बातमीकडे. पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं, शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो, असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मुंडे बोलत होते. पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका म्हणून अजित पवारांच्या पाया पडलो, ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंत धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली. बघा, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट आहे. दादांना सांगितलं होतं की पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका. पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र आहे, जाऊ नका असं सांगितलं होतं. अजित पवारांनी जाऊ नये म्हणून त्यांच्या पायाही पडलो. पहाटेच्या शपथविधीपासूनच दादांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र रचलं गेलं, असा गौप्यस्फोट मुंडेंनी केलाय. अजित पवारांनी शपथ घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंतही मुंडेंनी बोलून दाखवली. तर भाषणात बोलले ते सत्य आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिलेली आहे. धनंजय मुंडेंच्या या गौप्यस्फोटावर सुनील तटकरे काय बोलले ते पाहूया. अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीच्या भूमिकेला मुंडेंचं समर्थन होतं, मात्र मुंडे भाषणात बोलले त्याचा अर्थ तसा नसल्याचं स्पष्टीकरण खासदार सुनील तटकरे यांनी दिले. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत. सर, आज खरं तर धनंजय मुंडे यांचं भाषण झालं आणि यांच्या भाषणाच्या वेळी त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं की पहाटेच्या शपथविधीच्या वेळी अजित पवार यांना अडकवण्याचा हा प्रयत्न होता, अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं. त्यांचं त्या विषयातलं जे काही एकंदरीत त्यांनी भावना व्यक्त केल्या, 19मध्ये सुद्धा दादांनी भूमिका घेतली, त्या भूमिकेच्या समर्थनार्थ धनंजयजी होते सुरुवातीला. नंतर आम्ही सगळेजण एकत्रित आलो, तो काय भाग नाही. त्याच्यामुळे ते जे काय मगाशी भाषणामध्ये बोललेत त्याचा अर्थ तो तसा नव्हता. पुढची बातमी आता जन आक्रोश मोर्चाची. बीड सरपंच हत्येवरून जरांगेंनी मुंडेंवर निशाणा साधलाय. आजच्या संभाजीनगरच्या जन आक्रोश मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. मुंडेंनी टोळ्या उभ्या केल्यात, या टोळ्या संपवाव्या लागतील असं जरांगे म्हणाले. इतकी भयान आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली, ती जर आपल्या कुटुंबाची झाली असती तर आपण शांत बसलो असतो का? हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा. अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंडेच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत, त्याशिवाय चालणार नाही. कारण याने ह्या टोळ्या उभा केल्यात. कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं, पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली
त्या 26 दिवसानंतर आपण त्याने त्याच्या लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली. मंत्री धनंजय मुंडेंच्या वक्तव्याकडे बोलूया. मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे असं धनंजय मुंडेंनी ठणकावलंय. आपल्याला ठरून लक्ष केलं जातंय असा आरोप देखील धनंजय मुंडेंनी केलाय. तसंच कठीण काळात पक्ष म्हणून अजित पवार पाठीशी उभे राहिल्याची भावना मुंडेंनी बोलून दाखवली.